मला अभयंकर साहेबांनाही परत हे सांगायचं आणि सगळ्यांना मला हे सांगू इच्छितो मी इथे का आम्ही काही कुठे अर्ज घेऊन गेलेलो नव्हतो का आमचं 10 दिवस बंद ठेवा का 15 दिवस बंद ठेवा, हे राजकीय पक्षांचंच केलेलं हे सगळं कारनामा आहे आणि त्याच्यामुळे नाहक जैन समाजास वेठीस धरलं जात आहे आणि त्याच्यामुळे जैन समाजाच्या धर्मगुरूंना आज टीव्हीवर यावं लागलंय, जैन समाजाच्या धर्मगुरूंना हे असे विधान करावे लागलेले आहेत आणि मुंबई जर जैन समाजाचे धर्मगुरू म्हटलेले आहेत की मुंबई आमची पण आहेत, आम्ही पण ह्या मुंबईचे ह्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत, आम्ही वेगळे नाही, आम्ही तुमच्या संगत गुन्ह्या गोविंदाने नांदतोय, नांदत राहणार आणि आम्ही आजही परत सांगतो का आमची नम्र विनंती असते की तुम्ही मांसाहार करू नका, आम्ही काय हे सांगत नाहीये, आम्ही कोणावर आमच्या ह्या लादत नाहीये, हे जे संदीप भंडारी काल तुमचे धर्मगुरू असं म्हणाले ते असं नाही म्हणाले की आम्ही पण या मुंबईचे काय मुंबईमध्ये राहतो मराठी माणसाबरोबर, पुरा मुंबई हमारी आहे धर्मगुरू काय म्हणाले याचा विचार केला का? मुंबई हमारी भी हे तरी चाललं असतं. ते असं म्हणाले की गुजरात महाराष्ट्राचा इतिहास बघा, हा अतिशय महत्वाचा रेफरन्स आहे, गुजरात महाराष्ट्राचा इतिहास बघा, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आमचा डॉमिनन्स आहे, हा त्याचा थेट अर्थ आहे. संदीपजी तुम्हाला नेमकं काय सांगायचा प्रयत्न करताय ते सांगा, विधान ठेवू नका. तुमचं म्हणणं आहे की मुंबई जैन फक्त जैन चालवतात मुंबई असं तुमचं म्हणणं आहे? 3.5% असणारा समाज अख्खी मुंबई चालवतो, सगळ्या मराठी मंडळींनी, सगळ्या बाकीच्या जातींनी, सगळ्या बाकीच्या धर्मांनी, ख्रिश्चन मुस्लिम हिंदूंनी जैन पर्युषण पर्वासाठी सगळं चिकन मटण बंद केलं पाहिजे अशी मागणी आहे तुमची? अजिबात आमची मागणी तशी नव्हती. आमची मागणी पहिलेच 2008 सालीच पूर्ण झालेली आहे. आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय 2008 साली दिलेला होता का 2 दिवस मांस विक्री बंद ठेवायची, आम्ही त्याच्याच आनंदी होतो. हे जे आता 10 दिवस किंवा 15 दिवसाचा हे जे विषय झालेला आहे, हा जरा तुम्ही सगळ्याच राजकीय पक्षांनी हे जरा तपासावं का हे कोणी केलेलं आहे, कोणी केलेलं आहे? संदीप कोणी केलेलं तुम्ही सांगा. मीरा भाईंदर मध्ये संदीप खुलेपणाने सांगा कोणी केलंय तुम्हाला वाटतं? हे जैन समाजाने केलंय, जैन समाजाच्या धर्मगुरूंनी केलंय? आम्ही राजकीय व्यक्ती नाही, जैन धर्मगुरूंनी नाही केलेला. मग कोणी केलं? जैन धर्मगुरूंनी अजिबात केलेला मग कोणी केलं? हा एका राजकीय पक्षाने मीरा भाईंदर मध्ये तो ठराव पास केलेला आहे आणि त्याच्यामुळे जे हे बघा सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही एकच लक्षात घ्या की ह्या अशा प्रतिक्रिया का उमटतायत, कारण आज काल काय झालं, आज काय झालं, एक मिनिट, आज काय झालं, आज तुम्ही रस्त्यावर विक्री करतायत, मांस विक्री करतायत. संदीपजी उद्या 10,000 जैन मंडळी उपोषणाला बसणार आहेत, त्यातलं उपोषण हा जरी अहिंसक वाटत असलं तरी 10,000 जैन पहिल्यांदा अशा एका गोष्टीला विरोध करतायत, म्हणजे जैन मंडळी शिवसेना मनसेला विरोध दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ह्या सगळ्या पॉलिटिकल मूव्ह कशासाठी आहेत, काय दाखवायचा प्रयत्न आहे? बसायची हे काहीच दाखवायचा प्रयत्न नाहीये. त्यांना ही पाळी का आली ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. हे का बरं झालं ह्याच्यावर तुम्ही मंथन करा, चिंतन करा. हे का बरं बोललं जात आहे आजपर्यंत? कधी हे चिंतन म्हणजे राजकीय पक्षांनी हे चिंतन करायचं? मी येतो थोरातांकडे येतो. संदीपजी, हे चिंतन कोणी राजकीय पक्षांनी करायचं जे विरोध करतायत असं तुम्हाला सुचवायचं आहे? राजकीय पक्षांनीच करायचंय. ठीक आहे, राजकीय पक्षांचं आपल्याकडे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. अभ्यंकर, तुम्ही चिंतन का करत नाही? अभ्यंकर, तुम्ही चिंतन का करत नाही की आपल्याच शहरातले जैन बांधव आज उपोषणाला उतरावं लागतंय, त्यांच्या धर्मगुरूला असं म्हणावं लागतंय की मुंबई आमची आहे, याचं चिंतन तुम्ही का करत नाही? हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. वेगळ्या पद्धतीने हा विषय मांडताय. माझं असं म्हणणं नाही अभ्यंकर साहेबांना, माझं सगळ्या राजकीय पक्षांना हे म्हणणं आहे जे महापौर होते ना त्या महापौरांनी पहिला चिमटा काढलेला आहे. हे जैन आणि मेहतानी नाही ठरवायचं काय करायचं ते चिंतन. ह्या संदीप त्यांना पहिलं सांगा शांत बसा म्हणून. मी बोलतोय ते बोलताना मध्ये मी बोललेलो नाही आहे, कळलं का? त्यांचा अभ्यास त्यांना पहिले चॅनलचे क्लिपिंग दाखवा. अभ्यंकर, तुम्ही पूर्ण करा. अभ्यंकर, संदीप तुमच्यामध्ये बोलत नाहीये, तुम्ही पूर्ण करा. त्या महापौर आणि आमदार यांनी हा चिमटा काढलेला आहे, कळलं का? आणि हे भाजप, मला ह्याच्या मागे कोण बोलवता धनी हा मला बघण्यात इंटरेस्ट आहे. हे सगळे भाजपचे आमदार नगरसेवक यांचा मराठीपणा गेला कुठे? ज्यांच्या जीवावर महाराष्ट्रात सत्ता आणली तुम्ही. आणि हे काय सांगतात आम्हाला? हे सामान्य साध्या लहान मुलालाही कळेल की ह्याच्या मागे काय राजकारण आहे ते. आणि कोण जैन, हे कोण ठरवणारे धर्मगुरू? हे त्यांच्या घरी ते मोठे असतील, यांनी मराठी माणसाला नाही ठरवायचं काय करायचं ते. आम्ही रोज, आता माझं आव्हान आहे त्यांना, मी काही मोठा धर्मगुरू नाही कुठला, परंतु माझं आव्हान आहे, एक तुम्ही मराठी मातीशी झालात ना, तुमचा मराठी मातीशी संबंध आहे ना, मग आमच्या करता आपण जरूर रोजच्या रोज मांस खा, रोजच्या रोज मटण खा, रोजच्या रोज मासे खा, रोजच्या रोज सुकट खा. नाही अभ्यंकरजी, आपण अभ्यंकरजी चर्चेची पातळी मेंटेन करूया. अभ्यंकरजी आपण एक मेंटेन करूया. मी तुम्हाला गोमांस का नाही खात असं मी तुम्हाला विचारणार नाहीये, तुम्ही जैनांना असं विचारू शकत नाही. आपण एक मेंटेन करूयात. आपण सीमा नको पार करायला. तुमचा राग आहे मराठी माणसाचा, हा दिसून येतोय
पण आपण सीमा नको पार प्रश्नच येत करायला, नाही. आपली ती संस्कृती आहे. मी तोपर्यंत थोरातांकडे येतो. थोरातजी, सीमा पार या करणार आज नाही. हा जो कसं आहे? आज कसं आहे? निघाला होता वाद प्रसन्न, 2 एक मिनिटं दिवसांसाठीच्या बोलतो. मटण प्रसन्न विक्री, कसं आहे? चिकन एक मिनिटं विक्रीच्या बोलतो. मुद्द्यावरनं, कसं आहे? आणि म्हणजे आता मुंबई थोरात कोणाची थोरात इथपर्यंत वाद पेटलेला आहे. हा वाद असा आपोआप गेलाय तिथपर्यंत का हे याच्यामागे एक विचारपूर्वक योजना आहे की पुढे दिशा हीच गाठायची? याच्यामध्ये एक आहे की धर्मगुरू जे आहेत त्यांना हे बिघडवायचंच असतं. त्यांचा स्वतःच्या धर्माचा अभ्यास किती आहे याच्याबद्दल मला शंका आहे. बरं. कारण हा अहिंसेचा धर्म आहे आणि त्याच्याबद्दल आदर आहे. जैन व्यक्तींनी महाराष्ट्रामध्ये भरीव कामगिरी केली. कैलासवासी भाऊराव पाटील रयत शिक्षण होते, हे बहुजन समाजाच्या उद्धाराचं काम त्यांनी केलं. माझा व्यक्तिगत असा आहे की मी लहानपण त्यांच्याबरोबर घालवलेलं आहे. भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्थेची पहिली शाळा ही माझ्या आजोबांच्या घरामध्ये चालवली गेली आणि तसा उल्लेख गणी आतारांनी चरित्रात केलेला आहे, त्यांच्या चरित्रात. हा त्याच्यातला बघा, त्यांनी रयतेसाठी काम केलं. यांनी रयतेसाठी दूर का जाता तुम्ही, मुंबई आमची, हे धर्मगुरू कोण सांगणार आहे? त्याच्यातला दुसराही भाग असा आहे, राजकारणाचा जर विषय केला तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला जे राजकारण खेळायचंय, शिवसेनेला वेगळं करायचं, हे विषय काढायचे, हा त्याच्यामधला एक त्यांचा विषय, राजकीय खेळी. त्याच्यामुळं पोलरायझेशन समाजामध्ये त्यांना करायचंय आणि ते पोलरायझेशन शिवसेना भाजप अशाच पद्धतीनं करायचंय असं दिसतंय. परंतु याच्यामध्ये रयत एका बाजूला होईल आणि भाजप किंवा ही जैन मंडळी एका बाजूला होतील, कष्टकरी समाज एका बाजूला. दुसरा भाग धर्माचा असा आहे की तुम्ही इन्शुलेट करून घ्या ना स्वतःला. रस्त्यावरची कोण कोंबड्या विकतोय का मासे विकतोय, तुम्हाला काय करायचंय? कारण रस्त्यावरती धर्म आणण्यासाठी ठेवलेलेच नाहीये. प्रत्येकाला स्वतःचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे आणि इतर समाजांनी उलट त्या धर्माच्या पालनासाठी त्यांना मदत करावी, ती सहिष्णुता खरी, ती अपेक्षा आहे. जैनांनी आपला धर्म करावा त्याच्यातला. दुसरी गोष्ट, मुंबई आमची म्हणाला तुम्ही, तर मुंबई कोळ्या आग्र्यांची नाही का? कोळी लोक काय ही मासेमारी हा इथला पूर्वापार धंदा आहे. आणि मासेमारी काय, मासे नुसते मारत नव्हते, ते खाण्यासाठीच मारत होते. मग कुणाची मुंबई म्हणायची? आपण इकडे भंबकपणानं बोलायचं. एक फक्त मी निलमताईंकडे परत एकदा जातो, मधल्या काळात मी जाऊ शकलो नाही. निलमताई, मी पुन्हा एकदा आपल्या त्या विशिष्ट विधानाकडे येतो. आतापर्यंत मुंबई कोणाची किंवा मुंबई आमची म्हणजे ती मराठी माणसाची, कारण त्याच्यामधला मराठी माणूस हा सगळा कॉस्मोपॉलिटन, मी मुंबईकर म्हणणारा मराठी माणूस, सर्व भाषांचा मराठी माणूस असा तो मान्य करण्यात आला होता. ती केवळ भाषा नव्हती, मराठी असणं ही एक आपल्या सगळ्यांची स्वाभाविक भाग होता, भौगोलिक प्रदेशातली ओळख होती. पण आता जेव्हा जैन मुनी म्हणतात की पुरा मुंबई हमारी, आणि त्याच्यामध्ये ते दाखला देतात, ते असं नाही म्हणत कारण मुंबईचे आम्ही नागरिक म्हणून आम्ही मुंबईकर आहोत, ते म्हणतात गुजरात महाराष्ट्राचा इतिहास बघा. शिवसेनेची काय भूमिका आहे यावर? एक तर मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छिते की आमची भूमिका पहिल्यापासूनच मी मुंबईकरच्या निमित्ताने उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की त्यावेळेला उद्धवजींनी मी मुंबईकर ही भूमिका घेतल्यानंतर संपूर्णपणाने तिथे रेल्वे भरतीच्या मध्ये ज्या प्रकारचं त्यावेळेला मोठे मतभेद झाले, मनसे आणि राज ठाकरे यांनी स्वतंत्र त्यांची भूमिका समोर आणली. त्यामुळे मला सातत्याने तुम्ही मीडियामध्ये शिवसेना आणि मनसे जे म्हणता आहात त्याच्यात मला असं वाटतं की मराठी लोकांच्या संदर्भात बोलत असताना इथे मी मुंबईकर ही भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. पण हे जैन मुनी जी म्हणतात ती भूमिका मी मुंबईकरच्या आत येणारी वाटते का तुम्हाला? नाही, मला स्वतःला असं वाटतं की जैन मुनी जे आहेत ना, त्यांना खरं सांगायचं तर म्हणजे मी नम्रपणे बोलते की त्यांना काही त्याच्यातल्या राजकारणाचं काही फार म्हणजे समजतंय असं मला खात्री वाटत नाहीये. त्यांना कुणीतरी एक असं आश्वासित केलेलं आहे ज्याच्यावर त्यांनी विश्वास टाकलेला आहे की हे सगळं असं करत राहायचं आपण. दुसरं मला असं वाटतं की आता काय म्हणतायत ते जैन समाजाचे प्रतिनिधी की ते एका पक्षाने केलेलं आहे. प्रश्न असा आहे की 5 दिवस एवढा कोलाहल झाल्यानंतर आज म्हटलं जातंय की ते एका पक्षाचं आहे. बरं, भाजपचे राम कदम सातत्याने तुमच्याकडे जय महाराष्ट्रावर होते, ते सारखं सांगतायत की राज्य सरकारची भूमिका नाहीये. अरे पण मग असा प्रश्न येतोय, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक नाटक आहे संजय पवारचं, कोण म्हणतो टक्का दिला, तसं भाजपचं कोण म्हणतो टक्का दिला. कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या माणसांनी या मीरा भाईंदरच्या महिला महापौरांना यासाठी गो हेड दिला की तुम्ही ही सगळी मागणी करा? त्यांचे संपूर्ण पक्षाचे लोक गप्प बसले. म्हणजे साधी गोष्ट अशी आहे की मध्यंतरी एक दुसरे वक्ते मला म्हणाले की त्यांनी टॉस करून बघितलं की याची काय प्रतिक्रिया येते काय नाही, आणि त्याच्यातून गेन काय केला भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी, मी असं म्हणेन की जैन समाजात एक कडवट स्वरूपाचं एक एलिमेंट
त्यांनी कुरवाळलं की जे त्यांच्या बरोबर भाजप बरोबर सातत्याने राहील बरं. आणि त्या निमित्ताने त्यांना संधी खरं तर पाहिजे होती हा. की बाकीचेच कसे बुरसटलेले ते दाखवणं, हा. परंतु भारतातून जो अभूतपूर्व पाठिंबा हो. या संपूर्ण शिवसेनेच्या भूमिकेला आणि अशा प्रकारच्या बंदीच्या विरोधामध्ये आला, हो. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगायला लागले की मग आधी शिवसेना झोपली होती का, आधी शिवसेनेने का नाही भूमिका घेतली. तर मला इथे असं म्हणायचंय की जैन मुनी जे म्हणतायत ना आम्हाला तपासा, मला स्वतःला असं वाटतं की जैन समाज जो आहे तो खरं सांगायचं तर एका बाजूला संभ्रमित आहे, दुसऱ्या बाजूला वाहवत चाललेला आहे. बर कारण ते जे आवाहन करतात ते धार्मिक मुनी करत असल्यामुळे त्यांना हो. त्याच्याबद्दल काय बोलायचं याच्याबद्दल मला असं वाटतं की संभ्रमित अवस्था आहे. आणि निलमताई त्याचा म्हणतात तो हा बरोबर मुद्दा महत्वाचा आहे, गैरफायदा कारण घेत आहेत. कदाचित निलमताईंच्या मुद्द्यात यासाठी महत्व आहे की कदाचित सर्वसामान्य जैनांची भूमिका नसेल, त्यांच्या दृष्टीने पर्युषण पर्व आमच्या जैन मंदिरामध्ये कुठेतरी होतं, हा एकदम वाद कसा उफाळून आला, हा निलमताईंचा मुद्दा महत्वाचा आहे. मी पुन्हा एकदा पुण्याला जाईन संदीप भंडारींकडे, शेवटची एखाद मिनिट असेल माझ्याकडे. संदीपजी, तुम्ही किमान जैन धर्मगुरू तुमचे होते, त्यांच्याबद्दल तुम्ही आदर बाळगून सुद्धा पण त्यांच्या या विधानाशी फारकत घेणार की नाही की पुरा मुंबई हमारा है, त्यांचा निषेध करा. निषेध करू शकता की नाही तुम्ही? मी तुम्हाला परत एकदा सांगून शकतो, पुरा मुंबई हमारा है नाही, मुंबई हमारी भी है, महाराष्ट्र हमारा भी है. हे मी पण आजही तेच सांगेल का मुंबई महाराष्ट्र ही आमची पण तितकीच आहे जितकी तुमची आहेत. आम्ही पण इथलेच भूमिपुत्र आहोत. मी चारदा परत तेच सांगू इच्छितो. आता निलमताईंनी पण त्याच मुद्द्याकडे वळाल्या होत्या, निलमताई पण. आणि तुम्ही एक हे का नाही बघत आहे सगळेजण का कालपासनं आणि आजपासनं जे विधानं येत आहेत, जे एक पॉलिटिकल स्टंट चाललेले आहेत. बरं संदीपजी, बाकीचे सगळे मुद्दे सोडून द्या. मी काल जो लक्ष्मीकांत खाबे यांना विचारला होता तोच प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही किमान एवढं तरी म्हणाल का की 2-4 दिवस नाही का 2 दिवस नाही, एकही दिवस बंदी नको, आमच्या बाकीच्या बांधवांना जे खायचे ते खाऊन द्या, मांस विक्री होऊ द्या, आमचा काही आक्षेप नाही, हे एक वाक्य तुम्ही बोलणार की नाही? मी एक वाक्यात हेच म्हणेल का आम्ही नम्रपणे जैन समाज तुमच्याकडे ही विनंती करेल, सगळ्यांना विनंती करेल की मांस मटन खाऊ नका. ते नाही होणार संदीपजी, तुम्ही का खेळता शब्दांशी? ते नाही होणार. आम्ही खाणार, आम्ही नॉनव्हेज खाणार, आम्ही श्रावणात खातो, गणपतीत खातो, आम्ही तुमच्या पर्युषण पर्वात नाही खाणार, असं कसं होणार? तुम्ही सरळ एक भूमिका का घेत नाही की आम्ही आमचा पर्युषण पर्व मानतो, तुम्ही आमच्या बांधवांनी तुम्हाला जे खायचंय ते खा, तुम्हाला जे विकायचंय ते मांस विक्री करा, हे एक वाक्य तुम्ही का बोलत नाही? अहो, शब्दानं सुद्धा हिंसा होते, तुम्ही हे अहिंसा करता वाक्य शब्दानं कोणत्याही सुद्धा. जैन समाजाच्या आणि व्यवसाय तोंडातनं करत निघणार असताना नाही. किती हे कधीही कोणत्याही जैन समाजाच्या तोंडात नाही. आम्ही तुम्हाला बळजबरी नाही करणार, पण आम्ही तुम्हाला खा हे तर आम्ही आयुष्यात सांगू शकत नाही. ठीक आहे. आमचा मी अहिंसा शेवटची वादी कमेंट धर्म आहे. अविनाश अभ्यंकर, आणि शेवटची मांस- कमेंट अविनाश मी- मी अभ्यंकरांची. उलट पुढे जाऊन हे सांगेल की मांस मटन नाही खाल्लं प्रसन्न- तर कोणाला काही होत प्रसन्न नाही. कसं आहे, अविनाशजी, हे मांस गोड मटण खाल्ल्याने दादा काही आहे. होत नाही, मांस मटण खाल्लंच पाहिजे असं नाहीये. शेवटची कमेंट त्यांची होती. संदीपची, तुमची काय म्हणणं आहे? तुमचं काय नाही, म्हणणं आहे? नाही, खाल्लंच ऐकून पाहिजे. घ्या. मांस प्रत्येक मटन धर्मात मांस जे आहे- मटन नाही हॅलो? खाल्लं तर काही कोणाला तुम्हाला- काही होणार नाही. आता त्यांना जरा गप्पा बसायला सांगा. प्रसन्न, ठीक आहे. अभ्यंकर तुम्ही बोला, बोला तुम्ही. तुम्ही बोला. माझं आंबेडकरजी एवढंच बोला म्हणणं आहे, तुम्ही. त्यांना काय जी उपोषण करायची आहेत ते करू द्या. ते 10,000 आहेत, आम्ही 10 कोटी आहोत, कळलं का? आता 1 दिवसाचं करा, आमरण करा, आम्ही मांस मटण खाणार, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार, आम्ही त्यांच्या धर्माचा आदर करतो, त्यांनी या महाराष्ट्राच्या माणसाचा आदर करावा. ही चांगल्या शब्दात ती दादागिरी करायला जाऊ ठीक नये. आहे. पण अभ्यंकरजी, मला तुम्हाला एक एवढंच शेवटचा मला प्रश्न आहे. माध्यमातून अभ्यंकरजी, तुम्ही आता म्हणालात की मी मांस मटण खाणार, पण माझा फक्त तुम्हाला हे खरंच राजकारण- व्यक्तिगत प्रश्न आहे. अभ्यंकर, मला व्यक्तिगत प्रश्न आहे की तुम्ही अभ्यंकरा, तुम्ही खरंच मांस मटण खाता का? मला वाटतं मी तुम्हाला ते पर्सनल येऊन भेटून आपण दोघेही खायला जाऊ, मला काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. मला आशा आहे की हा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही, हा मुद्दा होऊ नये. मला जैन बांधवांचा हा एवढा मुद्दा का प्रतिष्ठेचा झालाय मला कल्पना नाहीये. जैन बांधवांनी फक्त एवढं म्हणावं की आमचा पर्युषण पर्व आमच्या पाशी आहे, आमच्या बांधवांनी जे खायचंय ते खावं, मांस विक्री करायची ती करावी. त्यांच्या या एका थोड्याशा भूमिकेमुळे हा वाद वाढत चाललाय आणि आता तो अस्मितेचा होत चाललाय. मला आशा आहे शांततेचा मार्ग सांगणाऱ्या महावीरांचे अनुयायी असणाऱ्या जैन धर्मियांनी इथे तरी चांगली मध्यस्थी करावी, पण ती होताना दिसत नाहीये. आशा करूयात अजूनही वेळ गेलेली आणि कदाचित ही मध्यस्थी होईल. तोपर्यंत या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला त्या प्रताप थोरातजी, अविनाश अभ्यंकर, संदीप भंडारी आणि निलमताईंचं मी आभार मानतो. या चर्चेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत.